अमरावतीतल्या महानगरपालिकेमध्ये एक असा प्रकार घडला की अमरावतीमध्ये या लागला आणि अमरावतीला यायचंही कारण काय की आपल्या परतोळ्यातलेच काही सामाजिक कार्यकर्ते आहेत जे समाज कार्य करतात ते इथं आलेले आहेत आणि काय प्रकार झाला नेमका तर महानगरपालिकेच्या अमरावती महानगरपालिकेच्या माझ्या मागे जे तुम्ही आता ऑफिस पाहता या ऑफिसमध्ये एक स्वतःही एक डोळा कमी असलेला असा इथला ज्युनियर क्लर्क या व्यक्तीने एका महिलेला अक्षरशः रात्री 9, 10, 11च्या दरम्यान व्हिडिओ कॉल केले आणि कुठंतरी अश्लीलतेचं हे इथं पूर्ण प्रकरण दिसून येते. तर सध्या आल्यानंतर या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त जे देशमुख सर आहेत यांच्याकडे आपले जे हिंदू सुरक्षा संघचे अभय वाजपेयी आणि नेहा वाजपेयी ताई आणि सोबतच त्यांचे कार्यकर्ते हे तक्रार देण्यासाठी गेलेले आहेत. ते बाहेर आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय राहते नेमका विषय काय झालाय आपल्याला जाणून घेत आहेत जुळलेले आहेत. शर्माजी, आता अभयदादा आणि नेहाताईंनी जो इथं एक तक्रार दिलेली आहे कुठंतरी एक तो पण व्यक्ती अपंग आहे आणि एक अपंगच असलेल्या पैशाचा जो वार्षिक भूर्दंड त्यांना भेटणार होता त्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष करून स्वतः व्हिडिओ कॉल केले रात्रीच्या अशा वेळेला त्या महिलेला त्रास दिला. काय तक्रार झाली आज? हा जो अपंग व्यक्ती आहे धीरज, ही महिला जी आहे हिचा नवरा मुंबईला HDFC बँकमध्ये सर्व्हिस करतो. 14 वर्षाचा एक मुलगा आहे हिला आणि तो मुलगा अपंग आहे. त्याला सरकारकडून सहायता मिळण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न करून ती निधी मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या अपंग विभागाकडे आली होती आणि नेमकं त्या विभागाचा जो एक कर्मचारी आहे तो सुद्धा अपंग आहे. माझं यांच्याशी बोलणं झालं, यांचे जे अधिकारी आहे शिंदे साहेब ते म्हणाले का बा एक अपंग व्यक्तींना चांगल्या प्रकारे त्यांची मानसिकता समजू शकतो, मदत तो करतो. त्या हिशोबाने आम्ही याला इथं ठेवलं होतं. पण हा रक्षकच भक्षक म्हणला त्या हिशोबानं ही जी घटना झाली आहे ही एक क्रूरतेची पराकाष्ठा आहे. 48 कॉल करणे आणि सुट्टीच्या दिवशी तिला व्हिडिओ कॉल करणे हे कुठपत योग्य आहे? याला बिलकुल याच्यावर दया करता कामा नये आणि मी प्रशासनाला निवेदन करतो की याच्यावर कठोर कार्यवाही करावी. जिथं महानगरपालिका याच महानगरपालिकेच्या ज्या एरियातून येतात त्या नगरसेविका आपल्या सोबत आहे. ताई, एक महिला म्हणून आपण पण आणि एका महिलेसोबत अशा अर्ध्या रात्री व्हिडिओ कॉल करून असं माहित पडलं की तिला छेडल्या जाते आणि ज्या प्रकारे सध्या इथं नेहाताई, अभयदादा आणि शर्माजी यांनी जे तक्रार दिली, काय सांगाल याबद्दल? मी हेच सांगणार आहे की एका महिलेला तुम्ही 48 कॉल केलेले आहे आणि ती महिला मुलासाठी, अपंग मुलगा आहे त्यासाठी तुमच्या जवळ येते कामासाठी. तर तुम्ही कामाचं टाइम नसताना, सुट्टीचा दिवस असताना तुम्ही त्या महिलेला कॉल करून अश्लील चाले जे आहे ते तुम्ही हरकत करत आहे. तुम्ही स्वतःही अपंग आहे तर हे तुम्ही विचार करायला पाहिजे की हे कितपत योग्य आहे की नाही आहे. हे जे काही यांनी केलेलं आहे हे सगळं आम्ही इथे मांडलेलं आहे. त्यांच्यावर जे काही कारवाई होईल ते सक्तीनं त्यांच्यावर झाली पाहिजे. हेच माझं. 50-50 100 बार कॉल करते, पैसा नहीं क्या? दिखाओगे वीडियो कॉल? दिखाना है प्रूफ हमने। ये लो देख लो। नाव विराज अंधारेची आई. हा, तुम्ही GR पाठवला त्या दिवशी तो का? बरोबर आहे. तुम्ही व्हिडिओ कॉल कशाला करता मला? व्हिडिओ कॉल GR पाठवला मॅडम मी तुम्हाला. 1 मिनट कॉल दिखा रहा हूं. हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या आपल्या नेहाताई वाजपेयी आहेत. नेहाताई, तुम्ही नेहमीच महिलांसाठी धडपड करताना दिसता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची आक्रमकता आपण अचलपूर, परतवाडा आणि अचलपूर तालुक्यात सुद्धा पाहतो. आज झालेल्या प्रकाराबद्दल काय सांगाल? एक जो ताई है उनका हमको कॉल आया पहले कि एक महानगर पालिका में एक कर्मचारी है अपंग डिपार्टमेंट में, तो वो उनको रोज 48 कॉल कर रहा था, 50-50, 100 कॉल कर रहा था. उसपे एक अश्लील तरह की बातें कर रहा था, उनको इशारे कर रहा था. और जब फिर हमने वो ताई से संपर्क किया और हम जब यहाँ नगर पालिका में आए तो हमने जब वो कर्मचारी को देखे तो वो खुद अपंग है और उसके खुद के एक बेटी भी है.
और उनको ये शोभा नहीं देता। और ऐसे जो विकृत मानसिकता वाले लोग हैं, इनको सख्त से सख्त इन पे कार्रवाई होनी चाहिए। जसं तुम्ही म्हटलं की तो स्वतः अपंग आहे, पण तुमची जी भूमिका राहते नेहमी आक्रमक राहते, तर त्याला तुम्ही चोप देण्याचा प्रयत्न केला काय की अपंग आहे म्हणून काही दया आली आपल्याला? पहली बात तो हम उसको मारने के इरादे से ही यहाँ आए थे कि उसकी अच्छी सिकाई करते, जब उसको अक्कल आएंगी। पर ऐसा है कि जब उसको हमने देखे तो हमको खुद थोड़ी सी उस पे दया आई कि भाई अगर हम इसको मारेंगे तो इसको दूसरा कुछ हो ना जाए, और हम उससे भी नहीं डरते अगर कुछ हो भी गया तो। पर उनको ये चीज शोभा नहीं देती, और यहाँ के जो साहब है उन्होंने हमको इस पे आश्वासन दिया है कि उस पे सख्त से सख्त कार्रवाई वो करेंगे। त्यांच्यासोबत इथला जो दिव्यांग क्लर्क आहे तो सुद्धा दिव्यांग आहे, ज्या प्रकारे आपल्याला माहिती भेटली, पण त्याच ठिकाणी ज्यांचा छळ होत होता त्या ताई आपल्या सोबत आहे. ताई, नेमका तुमच्या सोबत हा छळ झाला कसा आणि सुरुवात कशी झाली? तुम्ही कशासाठी गेले होते त्या क्लर्क पर्यंत? महानगरपालिकेचा दरवर्षी 9,000 रुपयाचा अर्थसहाय्य अपंगांना मिळतं. त्याचा फॉर्म भरण्यासाठी मी जून महिन्यात 2025ला महानगरपालिकेत आली. फॉर्म भरला, त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने मला कॉल करून सांगितलं की तुमचं अकाउंट नंबरचे डिजिट जास्ती आहे, असे वेगवेगळे, आणि मग असे वेगवेगळे कारण करून तो मला ऑडिओ कॉल करायचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला ज्या लाभार्थ्यांची लिस्ट पाठवतो ज्यांचे पैसे आलेत, असं म्हणून तुमचं व्हॉट्सअप ओपन करा, असं सारखं मला कॉल करायचा. त्याच्यानंतर त्याने व्हिडिओ कॉल करणं चालू केले. मला व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करताना येत नव्हते. त्याच्यानंतर मी ते शिकून घेतले आणि ते व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले. तरी किती असे व्हिडिओ कॉल केले आणि काय काय? दिवसाला तो 50-50 व्हिडिओ कॉल करायचा. आणि दारू पिऊन कधी करायचा, आणि सुट्टीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीच्या दिवशी त्याने मला रात्री 9:30 पावणे 10 पर्यंत कॉल केले. त्यानंतर माझ्या मानलेल्या मावशीचे मुलगा आहे स्वामी त्रिपुंडाचार्य, जे प्रदेश महामंत्री आहेत हिंदू सुरक्षा सेवा संघाचे, त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी अभय वाजपेयी सरांना सांगितलं, आणि त्यांच्या सहकार्याने आज मला इथे सहकार्य करायला ते सर्व टीम आलेली आहे. आणि म्हणजे तुम्ही हिंमत दाखवली की यांच्या माध्यमातून आपण म्हणजे मला असं म्हणायचंय की अशा प्रकारे त्याने इतर बायांना त्रास देऊ नये, इतर स्त्रियांना त्रास होऊ नये, म्हणून मी हिंमत करून इथपर्यंत आलेली आहे. आणि त्या व्यक्तीपर्यंत आपलं काम काय होतं की वार्षिक पैसे मिळावे. तर तो मला धमक्या द्यायला लागला की तुम्हाला दरवर्षी माझ्याचकडे काम आहे, तुम्हाला माझ्याचपर्यंत यायचं आहे. आणि मी इथपर्यंत म्हणजे त्याला विचारायला यायची हिंमत नव्हती करत, आणि त्याने जवळजवळ 6 महिने पैसे अडवून ठेवले होते. आणि महत्वाचं म्हणजे ज्या कामासाठी ते जात होते तो मुलगा यांचा या ठिकाणी आहे. सध्या अंधार असल्यामुळे उघडता येते का मॅडम? हा तो मुलगा आहे. या मुलासाठी ही मॅडम या ऑफिस मध्ये येत होती. हा मुलगा आहे की याला जवळपास पाय पण व्यवस्थित नाही, हात पण नाही, आणि पूर्ण चेहरा पाहू शकता तुम्ही. 90% डिसेबल असा हा मुलगा आहे. आणि अशा वेळेला एक आई आपल्या मुलाच्या काहीतरी गरजा पूर्ण करण्यासाठी समाज कल्याणचं ऑफिस गाठते, आणि त्या ठिकाणी असे जे चरित्रहीन म्हटलं जाईल त्यांना, चरित्रहीन असे क्लर्क तिथं बसलेले राहतात. एक महिला जेव्हा तिथं जाते आणि ते आपल्या कामाचा लवकरात लवकर पाठपुरावा व्हावा म्हणून त्यासाठी कार्य करत राहते, तर कुठंतरी या गोष्टीवर तरी आळा घातला गेला पाहिजे. कारण भरपूर ऑफिसमध्ये या गोष्टी अशा घडतात की ज्या ठिकाणी बऱ्याच महिला समोर येत नाही. परंतु मी आपल्या महिलांना, मुलींना, सर्वांना सांगू इच्छितो, असा होत असलेला प्रकार नक्की तुम्ही बाहेर आणा. कुठल्याच प्रकारची दिरंगाई करू नका. भविष्यात खूप मोठा तुमच्या सोबत घटना होऊ शकते. कारण की हीच घटना जर कधी थोडीशी आणखी वाढवली, लेट केली असती तर असं होऊ शकते, महिलेसोबत काहीतरी घडलं असतं किंवा आणखी काही होऊ शकलं असतं. पण इथं हिंदू सुरक्षा संघ यांनी खूप मोठा पुढाकार घेतला. त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि तुम्ही कुठल्याच प्रकारची महिलांना खरोखर सांगू इच्छितो, कळकळीची विनंती, कुठल्याच प्रकारची अशी दिरंगाई करू नका. कोणतंही ऑफिस असो, कोणतंही, त्याच ठिकाणच्या अशा घटना येतात, फक्त त्या कॅमेरा समोर येत नाही, न्यूज पर्यंत येत नाही. तुम्ही या गोष्टीला बाहेर काढा. नक्कीच आज झालेल्या प्रक्रियेनंतर तो क्लर्क त्याच्या सेवानिवृत्तीत अजिबात राहणार नाही.